नमस्कार. मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पुरणपोळी लुसलुशीत होण्यासाठी पीठ कसे भिजवायचे ते दाखवणार आहे मी. तर त्यासाठी मी एका कटोरीमध्ये सोजीच्या चाळणीने आपल्याला पीठ चाळून घ्यायचे आहे. तर आधी पाणी घ्या, त्यामध्ये मीठ घालून घ्या. पीठ आपले बारीक सोजीच्या चाळणीने चाळून घ्या. तसेच पाण्यामध्ये थोडीशी किंचित हळदही घालून घ्या. त्याने पोळीचा कलर अगदी छान येतो. आणि त्यानंतर आपल्याला घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपला गोळा घट्ट झाला की तो आपल्याला छान असा गोळा करून आपल्याला पाण्यामध्ये जवळजवळ अर्धा तास भिजून द्यायचा आहे. तर पाहू शकता माझं पीठ मळून झालं आहे आणि आता मी पीठ बुडेल एवढ्या पाण्यामध्ये आपल्याला तो गोळा घालायचा आहे आणि हा आपल्याला अर्धा तास असाच भिजत ठेवायचा आहे. यासाठी तुम्ही नुसते गव्हाचे पीठ वापरले तरीही तुमची पोळी सुरेख येते किंवा तुम्ही अर्धा प्रमाणात गहू व अर्धा प्रमाणात मैदा असे प्रमाण वापरले तरीही चालते. तर आता तुम्ही आपला अर्ध्या तासानंतर गोळा भिजून झाल्यानंतर थोडासा असा चिकट होतो. तर तो छान आपण असा तेल परातीला लावून मऊ करून घ्यायचा आहे. तर पहिलं मी मुठीने त्याला व्यवस्थित असा सॉफ्ट करून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं मध्ये-मध्ये आपल्याला तेलही त्यामध्ये घालायचं आहे. तर छान पाहू शकता तुम्ही मी कसं ते सारखं-सारखं गोळा करून त्याला व्यवस्थित मी मळत आहे. तुम्ही जितकं छान पीठ मळणार तितकी तुमची पोळी सुरेख येणार. अगदी तुमच्या पोळ्या कधीही फुटणार नाही. नवशिक्यांनी या या अशा पद्धतीने पीठ मळलं आणि पुरणपोळ्या केल्या तरी त्यांच्या पोळ्या फुटणार नाही. मी नेहमी ऑर्डर घेते पोळीची, तर मी अशाच पोळ्या करते आणि माझ्या पोळ्या सगळ्यांना खूप आवडतात. अगदी आवर्जून लोकं मला फोन करून सांगतात. तर मी याच पद्धतीने त्या पोळ्या करून देत असते. तर पाहू शकता तुम्ही किती छान आपण हे पीठ असं मळून घेतोय. अजून पिठाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता किती छान असं व्यवस्थित आपल्याला त्याला चिवटपणा आणायचा आहे. तर मस्त असं पीठ आपलं चिकट-चिकट झालेलं आहे आणि असं आपण थोडंसं तेल लावून छान त्याला मऊसार पणा आपल्याला त्याला आणायचा आहे. तर मी मध्ये-मध्ये असं थोडंसं तेलही घालत आहे आणि पीठही छान मी मळून घेत आहे. आजही मला पुरणपोळीची ऑर्डर आहे म्हणून मी हे आता पुरण करत आहे. तर मी आधी तुम्हाला पुरणपोळीचा व्हिडिओ दाखवलेला आहे. त्यामुळे पूर्ण पुरण वगैरे कसं करायचं तो मी व्हिडिओ आत्ता दाखवत नाही. पण खास करून मी हे पीठ मळवण्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. तर तुम्ही पुरणपोळीचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तोही नक्की पहा. आपण त्याची रेसिपी टाकलेली आहे. तर पाहू शकता आता किती छान आपला असा मऊ गोळा मळून झालेला आहे आणि छान पिठाचा असा कलरही चेंज झाला आहे. तर असं छान आपटून-आपटून पीठ मळून घ्या आणि यानंतर थोडंसं 5-6 मिनिटं पीठ मी ठेवलं आणि त्यानंतर पोळ्या करायला घेतल्यात. तर मी 1-2 पोळ्या दाखवते तुम्हाला कशा येतात. आता थोडंसं हे पीठ एकदम सॉफ्ट झालेलं असतं. त्यामुळे जेव्हा आपण असा उंडा करून घेतो आणि पोळी लाटतो, तर ही पोळी पहिल्यांदा आपण जेव्हा तव्यावर टाकतो, तर हाताने पलटी करण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही उलथणी घालून ती पलटी करण्याचा प्रयत्न केला, तर ती फुटूही शकते भाजताना. त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. तर अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे. तर आपण पाहू शकता एकदम अ, हलक्या हाताने अशी छान ही पोळी लाटून घेतली आणि आता मी वरती तवाही गरम करायला ठेवला आहे. तर आता त्यावर आपण ही पोळी घालून घेतली. पहिल्यांदा एकदा हाताने आपण पलटी केली, की नंतर दुसऱ्या वेळेस आपण उलथणी वापरली तरी चालेल आणि अगदी नाहीच जमले, तर फक्त उलथणी घालताना थोडंसं लक्षपूर्वक घालूनच ती पलटी करा आणि छान असं आपण पोळीला असं तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे लावून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित ते व्यवस्थित लावा आणि त्याच्यानंतर परत पोळी पलटी करून या दुसऱ्याही बाजूने आपण त्याला तेल लावून छान तिला भाजून घेणार आहोत. पाहू शकता पोळी अशी टम्म फुगलेली आहे आणि दोन्ही बाजूने आपण तिला छान भाजून घेतली,
मस्तपैकी असा फोल्ड देऊन आपण तिला ठेवून देणार आहोत. तर अशा प्रकारे आपली ही पुरणपोळी छान भाजून झाली आणि माझी ऑर्डरही पूर्ण झाली. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.